आवाज महाराष्ट्राचा। म्हणजे आपल्याकडे जे त्यांना अपंगाचा दाखला दिलेला आहे त्यावर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। तुम्ही चौकशी केलेली आहे का संबंधितांची आणि काय अहवाल पाठवला? या संदर्भातला कमिशनर डिसेबिलिटीने कलेक्टर पुणेला एक पत्र लिहिला होता आणि कलेक्टर पुणेने तो पत्र YCM, ससून हॉस्पिटल, ऑन सिव्हिल हॉस्पिटल आणि आमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि PMCचे हेल्थ डिपार्टमेंट त्यांना सर्वांना एक पत्र असा इश्यू करण्यात आला होता की जर काही सर्टिफिकेट वगैरे इश्यू करण्यात आले असेल तर त्यांची सत्यताची पडताळणी करून अहवाल पाठवण्यात यावा। त्या आम्ही चौकशी आमच्या स्तरावर सुरू असून ते अहवाल आम्ही खूप लवकर कलेक्टर ऑफिसला सबमिट करणार आहोत। सर, काल जे काही कागदपत्र समोर आले त्यामध्ये ऑर्थोपेडिकचा शिकाऊ डॉक्टरांनी या ठिकाणी चाचणी केली आणि फिजिओथेरपीने जी चाचणी केली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कोणत्याही प्रकारे डाव्या गुडघ्यामध्ये इजा दिसत नाही। आज रोजी मला त्याच्यामध्ये काही संभाष्य करणं बरोबर राहणार नाही। एकदा चौकशी समितीची रिपोर्ट फायनल झाली की त्याच्यानंतर आम्ही ते सर्व प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो। आज आपण डॉक्टरांची काही बोललो होतो फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक, ते आमच्या जनरल मेडिकल डिपार्टमेंटची चर्चा सुरू होती। एकीकडं राजे आहे, डॉक्टर निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटले आणि नियमानुसार त्यांना सर्टिफिकेट दिल्याचं म्हटले आणि तो अहवाल तुमच्याकडे सबमिट केल्याचं म्हटलंय, परंतु तुम्ही म्हणताय की अजून चौकशी सुरू आहे। त्याचा मी असं नाही म्हटलं चौकशी सुरू आहे, मी म्हटलं चौकशीच्या आधारावरचा जे अहवाल सबमिट करायचा आहे तो आम्ही बनवतो आणि तो कलेक्टर ऑफिसला सबमिट करणार आहोत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।